गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत चक्क्यापासून आम्रखंड कसे बनवायचे आणि ते अगदी कमी साहित्य वापरून। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला मात्र विसरू नका। आम्रखंड बनवण्यासाठी मी 250 ग्रॅम मलईदार चक्का घेतलेला आहे। मलईदार चक्का वापरल्यामुळे आम्रखंड अगदी अप्रतिम आणि स्वादिष्ट बनते। यासाठी साखरेचे प्रमाण लागणार आहे फक्त 200 ग्रॅम, कारण की आपण चक्का जो घेतलेला आहे तो मलईदार घेतलेला आहे। आणि इथे मी पिठी साखर वापरलेली आहे 200 ग्रॅम। पिठी साखरेऐवजी साधी साखर वापरली तरी सुद्धा चालेल, पण प्रमाण असणार आहे 200 ग्रॅमच। आता सध्या आंब्याचं सीझन नाहीये, ऑफ सीझन असल्यामुळे मी मँगो पल्प वापरणार आहे 150 ग्रॅम। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या कंपनीचा मँगो पल्प वापरायचा, तर याचे उत्तर आहे की कोणत्याही कंपनीचं तुम्ही मँगो पल्प वापरू शकता। आणि मँगो पल्पमध्ये ऑलरेडी साखर असते, त्यामुळे आपण पिठी साखरेचं प्रमाण पण कमी घेतलेलं आहे, फक्त 200 ग्रॅम। आता हे तिन्ही पदार्थ आपण एकत्र मिक्स करून घेऊया। चक्क्यामध्ये पहिले मी पिठी साखर घालत आहे, त्यानंतर मँगो पल्प घालत आहे। आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुरुवातीला मी हे सर्व पदार्थ चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते, म्हणजे पातळ बनेल। आणि त्यानंतर मात्र बीटरनी मी हे फेटून घेणार आहे। तुमच्याकडे बीटर नसेल तर मिक्सरच्या साहाय्याने ज्युसरमध्ये तुम्ही सुद्धा हे फेटून घेऊ शकता, पण बीटरच्या साहाय्याने आम्रखंड फेटल्यामुळे अगदी दाणेदार असे आम्रखंड बनते, त्यामुळे मी बीटरचा वापर केलेला आहे। सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर पाहूया आता आपले आम्रखंड कसे बनलेले आहे। बीटरमुळे आम्रखंडाला छान लेयर सुटायला लागलेत बघा, मस्त एकसारख्या लेयर येत आहेत। अशा प्रकारच्या लेयर आल्या की बीटर बंद करायचं आहे। आता यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे विलायची फ्लेवर किंवा जायफळ फ्लेवर ॲड करू शकता। मी 1 टेबलस्पून विलायची पावडर मिक्स करते। यामध्ये थोडे साखरेचं पण प्रमाण आहे, साखर आणि विलायची मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। आता हे परत एकदा 2 ते 3 मिनटं फेटून घेऊया, म्हणजे विलायचीचा फ्लेवर व्यवस्थित आम्रखंडाला लागेल। आणि अशा प्रकारे आपलं स्वादिष्ट आम्रखंड तयार आहे। पण अजून आम्रखंड फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, त्यानंतर अजून त्याला घट्टपणा येणार आहे। तयार झालेला आम्रखंड सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते आणि यावरती थोडेसे बदामाचे काप मी सजवते। थोडेसे काजूचे तुकडे पण घेते। ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही आवडीप्रमाणे चेंज करू शकता, ॲज पर युअर चॉईस। यामध्ये 1 चिमूट मी केशर पण घालते आणि थोडेसे पिस्त्याचे तुकडे पण घालत आहे। आता हा सर्विंग बाउल 2 ते 3 तास मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे। थंड झाल्यानंतर आम्रखंडाचा रिझल्ट बघूया। 3 तास झालेले आहेत, फ्रीजमधून मी हा बाउल काढून घेतलेला आहे। आणि आता बघताय टेक्स्चर अगदी मस्त आलेले आहे आम्रखंडाला। अशा प्रकारे मलईदार चक्क्यापासून घरच्या घरी स्वादिष्ट आम्रखंड आपण बनवलेला आहे। त्यामुळे सखींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची कमेंट करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। बीटरच्या साहाय्याने फेटल्यामुळे आम्रखंड अगदी दाणेदार झालेला आहे आणि खाताना अगदी लाजवाब असा स्वाद या आम्रखंडाला येतो। त्यामुळे एकदा तरी बीटरने चक्का फेटून त्यापासून आम्रखंड बनवायला विसरू नका। माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच गौरी सुप्रीम किचनवरती दह्यापासून घरीच चक्का कसा बनवायचा आणि त्यापासून श्रीखंड कसे बनवायचे व आम्रखंड कसे बनवायचे याचे व्हिडिओ पण आहेत। त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलच्या लोगोवरती क्लिक करून आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन हवा तो व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यावरून रेसिपी पाहू शकता। नवीन अपलोड केलेले रेसिपींचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे त्वरितच तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती अपलोड केलेला व्हिडिओ लगेचच पाहू शकता। असेच आपण भेटत राहूया माझ्या रेसिपीच्या व्हिडिओमधून।